सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर 2025चा दिवस होता. 5 वाजले होते. बार्शी पोलीस ठाण्यात एक तरुण रक्ताने माखलेल्या कपड्यासह ठाणे अंमलदारांसमोर हजर झाला. त्या तरुणाची अवस्था पाहून ठाणे अंमलदार काय समजायचे ते समजले आणि त्यांनी त्याला जरबेच्या भाषेत विचारले, काय रे, काय केलंस? नाव काय तुझं? तो म्हणाला, साहेब माझं नाव केतन जैन. मी माझ्या प्रेयसीचा खून केलाय. खून? कुठं आणि कुणाचा केला? ठाणे अंमलदारांनी असे विचारताच केतन जैन याने पूनम निरफळ हिचा खून केल्याचे सांगितले. ठाणे अंमलदारांनी इतर पोलिसांना याबाबत सांगून त्याला ताब्यात घेतले आणि या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांना दिली. पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी ताब्यात घेतलेल्या केतन जैनकडे चौकशी केली. बार्शी शहरातील शेंडगे प्लॉट उपळी रोड येथे खून झाल्याचे समजताच पोलीस पथक घटनास्थळी गेले. घटनास्थळी नातेवाईकांची गर्दी होती. घराच्या किचनमध्ये मृतदेह पडला होता. तिच्या गळ्याला ओढणी आवळलेली दिसली. घटनास्थळी पूनम निरफळ हिचा नवरा बालाजी निरफळ हजर होता. त्याच्याकडे चौकशी केली. त्या चौकशीत पोलिसांना समजले की त्या दिवशी म्हणजे दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी तुळशी विवाह करायचा असल्याने पूनमने आपल्या नवऱ्याला फोन केला होता. त्यासाठी लागणारे सामान घेऊन या असे तिने सांगितले होते. त्याप्रमाणे बालाजी निरफळ याने तुळशी विवाहाचे सामान घेतले आणि तो घरी आला. तेव्हा त्याला घराचे गेट बंद असून त्याला कुलूप लावलेले दिसून आले. पूनम बाहेर गेली असे समजून ते काही वेळ वाट पाहत थांबले. मात्र ती बराच वेळ झालं तरी यायची चिन्हे दिसनात, म्हणून त्याने तिला फोन लावला. फोनच्या रिंगचा आवाज घरातून येत असल्याचे समजून आले, पण त्यांची बायको फोन उचलत नव्हती. म्हणून त्यांनी आपल्या गाडीचा चालक लालासाहेब बेडके यांना गेटवर चढून घरातील खिडकीतून डोकून पाहण्यास सांगितले. त्याने खिडकीतून आत पाहिले असता किचनमध्ये पूनम रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यामुळे घराला लावलेले कुलूप तोडले आणि पोलिसांना याची माहिती देण्यासाठी मोबाईल काढण्याआधीच पोलीस आले होते. पोलिसांनी बालाजी निरफळ याच्याकडून माहिती घेतली. खून कोणी केला आहे हे पोलिसांना आधीच समजले होते. त्यामुळे पुढचे काम सोपे झाले होते. कायद्यानुसार पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रवाना करण्यात आला. केतन जैन याने पूनम निरफळ हिचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. सोलापूर जिल्ह्यातील तालुका असणाऱ्या बार्शी शहरामध्ये बालाजी निरफळ हे 41 वर्षाचे गृहस्थ राहतात. बार्शी शहरातील शेंडगे प्लॉट उपजाई रोड या ठिकाणी त्यांचे घर आहे. ते एका न्यूज चॅनलचे पत्रकार असून त्यांचे कार्यक्षेत्र धाराशिव आहे. त्यामुळे ते नेहमी बार्शी येथून आपली कार घेऊन धाराशिवला जातात. 2014 साली त्यांचे लग्न झाले असून त्यांच्या बायकोचे नाव पूनम असे आहे. त्यांना मुलगा आहे. पूनम निरफळ ही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे. तरुणांना भुरळ घालणारे तिचे व्यक्तिमत्व आहे. साहजिकच ती एका तरुणाच्या दिलाची धडकनही बनली होती. विवाहित असूनही तिचे बाहेर एका तरुणासोबत अफेअर चालू झाले होते. त्याचे असे झाले होते की 2018 साली ती आपल्या मुलाला खेळणी घेण्यासाठी एका दुकानात गेली होती. ते दुकान केतन जैन नामक तरुणाचे असून त्याचे लग्न झाले नव्हते. केतन जैन याच्या दुकानातून पूनम निरफळ हिने आपल्या मुलासाठी खेळणे घेतले आणि ती निघून गेली. पुन्हा काही दिवसांनी ती खेळणी घेण्यासाठी केतन जैन याच्या दुकानात आली. आता ती केतन याच्या दुकानातून मुलासाठी खेळणी खरेदी करत होती. 5-6 वेळा तिचे दुकानात येणे जाणे झाल्याने केतन आणि पूनम यांचा चांगलाच परिचय झाला होता. नेहमीचे गिराईक असल्याने तोही तिला चांगल्या प्रतीचे खेळणी दाखवत असायचा. तिच्याशी आदराने बोलत असायचा. पूनम दिसायला सुंदर होती. तिचे बोलणेही छान होते. त्यामुळे केतन याच्या हृदयात तिचे स्थान निर्माण केले होते. तिच्याशी तो आपुलकीने बोलत असायचा. आता त्याच्या मनात तिच्याविषयी प्रेमाची वेगळीच भावना निर्माण होत होती. ती आपल्या मुलासाठी खेळणी खरेदी करते म्हणजे तिचे लग्न झाले आहे आणि ती एका मुलाची आई आहे हेही त्याला माहीत होते. पण मनात निर्माण झालेल्या प्रेम भावनेला तो आवर घालू शकत नव्हता. ती खेळणी खरेदी करून गेली की दिवसभर त्याच्या डोळ्यासमोर तिचा चेहरा त्याला दिसू लागायचा. रात्री अंथरुणात पाठ टेकली आणि डोळे मिटले की तीच त्याच्या डोळ्यासमोर दिसू लागायची. तिच्याबद्दलचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत होते.
तीही 2-4 दिवसांनी त्याच्या दुकानात खेळणी खरेदी करण्यासाठी येत असायची. अहो माझा मुलगा ना खेळणी टिकवतच नाही. एखादे खेळणे मी त्याला दिले की काही दिवस तो त्या खेळण्याने खेळतो आणि तोडून टाकतो. खेळणं मोडून गेलं की पुन्हा त्याला नवीन खेळणं लागतं. मग माझ्या मागं तो खेळणं हवंय म्हणून लागतो. एकमेकांसोबत अशा चर्चा होताना त्या दोघांनी एकमेकांसोबत मोबाईल नंबर शेअर केला. पूनमबद्दल केतनच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली होती. तिच्याबद्दल त्याला आकर्षण वाटू लागलं होतं. तिनेही कोणतेही आडेवेडे न घेता मोबाईल नंबर दिल्यामुळे त्याचेही धाडस वाढले. दुसऱ्या दिवशी त्याने फेसबुकवर तिचे फेसबुक अकाउंट शोधून तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तिने ती स्वीकारली. त्यानंतर केतन हिचा मोबाईल नंबरवर गुड मॉर्निंगचा टेक्स्ट मेसेज पाठवला. रात्री गुड नाईटचा मेसेज पाठवला. सध्याच्या काळाप्रमाणे या टेक्स्ट मेसेजमधून ते एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागले होते, कारण तिनेही त्याच्या मेसेजला उत्तर द्यायला सुरुवात केली होती. केतन याचा आनंद द्विगुणित होत होता. 4 दिवस केतन पूनम मेसेजचे फक्त आदान प्रदान करत होते. प्रत्यक्ष दुकानात भेट होत असली तरी खाजगी बोलणे असे काही होत नव्हते, कारण केतनला आपल्या मनातील भावना तिच्यापर्यंत पोचायच्या होत्या. त्याने धाडस करून 4 दिवसांनी तिला फोन कॉल केला, पण क्षणभर त्यालाही सुचले नाही की तिच्याबरोबर काय बोलायचे. म्हणून तो म्हणून गेला, मॅडम चांगली खेळणी आली आहे, येता का बघायला. तिनेही हो येते की असे म्हणत फोन ठेवला आणि ती लगेच त्याच्या दुकानात आली. त्यावेळी केतन पूनमने बराच वेळ गप्पा मारल्या. तिला खेळणी दिली, मोठा डिस्काउंट देखील दिला. ते पाहून पूनम मनोमन सुखावली. केतनने आपुलकीचे बोलणे, चांगली निवडून खेळणी दाखवणे आणि त्यावर डिस्काउंट देणे यामुळे पूनमला आनंद झाला होता आणि तिने केतनच्या मनात काय चालले हेही तिला जाणले होते. यानंतर त्यांच्यामध्ये मेसेजची आदानप्रदान होत होती. एक दिवस मुद्दामून केतन याने पूनमला फोन केला आणि म्हणाला, मॅडम तुम्ही माझे नेहमीचे ग्राहक आहात, पण मी तुम्हाला कधी चहासुद्धा विचारला नाही. माझ्या दुकानातून एवढी खेळणी तुम्ही खरेदी केली आणि मी चहासुद्धा देऊ शकत नाही, त्यामुळे मला कसे तरी वाटते. तुम्ही आज येता का, आपण आईस्क्रीम खायला जाऊ. त्यावर पूनम तयार झाली आणि ते दोघे आईस्क्रीम खायला गेले. त्यावेळी तिच्यासोबत खूप गप्पा मारल्या. आता केतनचे धाडस वाढू लागले. तिच्या वाढदिवसाची तारीख शोधून त्याने तिला त्या दिवशी मोठे गिफ्ट दिले. त्यावर तिनेही त्याला एवढे मोठे गिफ्ट कशाला देता यावर तो सहज बोलून गेला, आवडत्या माणसासाठी दिलंय ते, असे बोलून तो तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. पूनमचा चेहराही लाजेने फुलून गेला होता. तेव्हा केतन हळूच तिला म्हणाला, मला तुम्ही खूप आवडता. यावर ती काहीतरीच असे म्हणत ते गिफ्ट आनंदाने घेऊन गेली. 4 दिवस दोघेही गप्प होते. एकमेकांकडून काय प्रतिसाद मिळतो ते आजमावत होते. 4 दिवसांनी पूनम खेळणी खरेदी घेण्यासाठी आली होती. त्यावेळी त्या दोघांनी एकमेकांसोबत मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. ती आता मुद्दामून त्याच्या दुकानात चक्कर टाकत होती. एके दिवशी केतन याने आय लव्ह यू असा मेसेज पाठवला. त्यावर तिने काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळे तो नाराज झाला होता. 2 दिवसांनी त्याने तिला फोन केला. मॅडम मी मेसेज केला, तुम्हाला राग आला का. ती हसत म्हणाली, मला राग वगैरे काही आला नाही, मी कामात होते त्यामुळे रिप्लाय दिला नाही. यावर तोही समजून चुकला की ती आपल्याला प्रतिसाद देत आहे. एक दिवस ते दोघे हॉटेलवर जेवायला गेले. त्यावेळी केतन याने तिला विचारले, मॅडम माझ्या मेसेजचे उत्तर दिले नाही तुम्ही. तेव्हा ती म्हणाली, कोणती स्त्री डायरेक्ट आपल्या मनातले भाव बोलून दाखवत नाही, तिच्या चेहऱ्यावरूनच ओळखायचे असते. आता मात्र केतनला खात्री झाली की पूनमसुद्धा आपल्यावर प्रेम करते. त्या दिवसापासून ते एकमेकांसोबत फोनवर बोलू लागले, चॅटिंग करू लागले, त्यांच्या भेटी वाढू लागल्या. पूनमचा नवरा घरी नसताना तो तिच्या घरीही जाऊ लागला. 6 वर्षापासून हा प्रेमाचा सिलसिला सुरू होता. नवऱ्याच्या अपरोक्ष पूनम ही केतन जैन याच्यासोबत अनैतिक संबंध ठेवून होती. बराच वेळ ती त्याच्याशी मोबाईल चॅटिंग करत बसलेली बालाजी यांना म्हणजे तिच्या नवऱ्याला दिसत असायची. एके दिवशी त्याने तिचा मोबाईल तपासला. त्यावेळी त्यांना पूनमचे केतनबरोबरचे चॅटिंग दिसून आले. बालाजी यांनी त्याबाबत तिला विचारले असता तिने तो माझा मित्र आहे असे सांगितले. आधुनिक विचारसरणीच्या बालाजी यांनीही याबाबत फारशी दखल घेतली नाही, कारण त्यांची बायको पूनम देखील एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होती, कमावती होती. तिच्या व्यवसायात तिचे काही मित्र असतील असे समजून त्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. पूनम आणि केतनच्या प्रेमाला रंग चढला होता. ती विवाहित असली तरी केतनला काही फरक पडत नव्हता.
तिच्यासोबत शरीर संबंध ठेवण्यातही त्याला काही गैर वाटत नव्हते. खरे तर तो तिच्या प्रेमामध्ये आकंठ बुडाला होता. या प्रेम प्रकरणाला 6 वर्षे उलटून गेली होती. आता मात्र या प्रेमाचा रंग उडू लागला, कारण केतनलाही जाणवू लागले की पूनम पूर्वीसारखी आपल्याला बोलत नाही आणि भेटायलाही टाळते. या कारणामुळे केतन जैन याला पूनमचा भयंकर राग आला, कारण या प्रेमापोटी जे कधी त्याचे होणार नव्हते त्यासाठी त्याने 20 लाख रुपये खर्च केले होते. पूनम विवाहित असल्यामुळे आपली होऊ शकणार नाही हे त्याला माहीत असूनही तो तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता. पण अलीकडे त्याला तिच्या वागण्यात फरक जाणवू लागला. यामुळे केतन याला तिचा राग येत होता. तो संशय घेऊन तिला जाबाई विचारू लागला होता. ती त्याला आता टाळू लागली तेव्हा तिच्या घरात जाऊन तिच्यासोबत तो भांडण करू लागला. काही वेळेला पूनमचा मुलगा ओमसाई हा घरी असायचा. त्यांच्यासमोरच हे भांडण व्हायचे. 2018 साली पूनमची केतन बरोबर ओळख होऊन त्यांच्यामध्ये अफेअर सुरू होते. त्यावेळी केतन तिच्या घरी येत असे. त्यावेळी त्यांचा मुलगा ओमसाई हा लहान म्हणजे 4 वर्षाचा होता. आता तो 11 वर्षाचा झाला होता. त्यालाही बऱ्यापैकी समज आली होती. आपले पप्पा घरी नसताना हे काका नेहमी आईला भेटायला येतात, बऱ्याच वेळ गप्पा मारतात. आपली आई देखील केतन काका आल्यावर खुश असते. पण आता मात्र हे काका आपल्या आईसोबत भांडतात. त्यामुळे तो मुलगाही बाव सोडून गेला होता. त्याच्या समोरच केतन जैन हा पूनमबरोबर भांडण करत असायचा. प्रसंगी तो मारहाण करत असायचा. आपला मुलगा ही बाब त्याच्या वडिलांना म्हणजे नवऱ्याला सांगेल म्हणून पूनमने आपल्या मुलाला सांगितले होते की यातलं बाबाला काही सांगू नको. त्या मुलानेही याबाबत वडिलांना काही सांगितलं नाही. दरम्यान पोलिसांना पूनमचा मृतदेह घरात सापडला. बार्शी शहर पोलीस ठाण्यात पूनमीचा नवरा पती बालाजी विठ्ठलराव निरफळ यांनी केतन जैन याच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली. याबाबत त्यांनी सांगितले की पूनमचा खून झाल्यानंतर आपल्या मुलाने सांगितले की बाबा तुम्ही घरात नसताना केतन जैन घरी येत होता. तो आईशी भांडत होता, तिला मारहाण देखील करत होता. पण आईने मला यातले बाबाला काही सांगायचे नाही असे सांगितले होते. त्यामुळे मी तुम्हाला काही सांगत नव्हतो. यावरून खात्री झाली की हा खून केतन जैन यानेच केला असावा, कारण त्यांची बायको नेहमी त्याच्यासोबत चॅटिंग करत असायची. याबाबत विचारल्यावर तो आपला मित्र आहे एवढेच तिने सांगितले होते. नेमके त्या दोघांमध्ये काय चालू होते याबाबत त्यांना काही कल्पना नव्हती. म्हणून CCTV चेक केले असता त्यामध्ये केतन जैन हा घरातून बाहेर जात असलेला दिसला. यावरून केतन आणि पूनमचे अनैतिक संबंध असावेत आणि याच कारणावरून त्याने त्याचा खून केला असावा. केतन जैन याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयात उभे केले आणि त्याची पोलीस कोठडी घेतली. या 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत केतन जैन याने आपला गुन्हा कबूल केला. त्याने दिलेल्या माहितीनुसार गेली 6 वर्ष पूनम आणि केतन हे दोघे प्रेम संबंधात होते. केतनने या प्रेमापोटी जवळजवळ 20 लाख खर्च केले, तरीही ती त्याच्याशी एकनिष्ठ राहिली नव्हती असा त्याचा समज होता. ती टाळत असल्याने त्या दोघांमध्ये कटुता आली होती. याचा जाब केतन तिला विचारत होता. घरात जाऊन तिच्याशी भांडत होता. तिला मारहाण देखील करत होता. दिनांक 3 नोव्हेंबर 2025च्या दुपारी केतन तिच्या घरात गेला आणि तिला पुन्हा विचारले, तू मला का टाळतेस? याचे उत्तर मला पाहिजे. तेव्हा तिने ओरडायला सुरुवात केली. ती ओरडू नये म्हणून तिच्याच गळ्यातील वडणीने तिचे तोंड दाबले. तिचा गळा आवळला. घरात कात्री होती. त्या कात्रीने तिच्या गळ्यावर सपासप वार केले. ती खाली पडताच त्याने तिथून पळ काढला आणि तो पोलीस स्टेशनमध्ये आला होता. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.